हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे आजकाल मुलामुलींची नावं वेगवेगळी ठेवण्याचा एकदम ट्रेंड आला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं, मुलांची किंवा मुलींची नावं अशी गणपती, गौरी किंवा देवादेवींच्या वरून किंवा फुलांची वगैरे अशी सहज आणि अर्थ माहीत असलेली अशी नावं ठेवली जात असत. पण आजकाल जी नावं ठेवतात त्याचा अर्थ तर माहीत असणं दूरचीच गोष्ट आहे, पण त्याचं प्रनाऊन्सिएशन आणि उच्चार एवढा विचित्र असतो ना, की मी तर हल्ली कोणाच्या वाढदिवसाला किंवा बारशाला गेले तर पहिलं ते नाव काय आहे आणि त्याचं स्पेलिंग काय आहे त्याच्याशिवाय मी गिफ्टवरती नाव टाकतच नाही. कारण आपण एक स्पेलिंग करून टाकतो आणि त्याचं नाव आणि स्पेलिंग भलतंच असतं आणि प्रनाऊन्सिएशन तर विचारूच नका. मुलांच्या नावांमध्ये तर असं दुर्वेश, अनिमेष, निमेष. आता मला तर खरं म्हणजे अनिमेष या नावाचा अजूनही अर्थ कळलेला नाही. अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात आणि मुलींची तर नावं विचारूच नका. मी ऑब्झर्व केलं आहे की मुलींची नावं जास्त क्रिएटिव्हली आणि कल्पकतेने ठेवली जातात. पण इट्स व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड. म्हणजे तुम्हाला सांगू, एकतर काय काय अशी नावं बघितली आहेत मी. एक नाव होतं ते अचिंत्यदानी आणि आडनाव होतं मुरगुण वाडेकर. आता तुम्हीच सांगा, अचिंत्यदानी मुरगुण वाडेकर हे नाव आपल्यालाही प्रनाऊन्स करायला आणि बोलायला किती कठीण जातं. तर त्या मुलीला सांगताना, लहान असताना सांगताना किती बरं कठीण जात असेल. आणि अशा नावांमध्ये विशेषतः स्पेलिंग मिस्टेक तर हमखास होत असते. म्हणजे टीचर्सकडून किंवा एखाद्या सर्टिफिकेटवरती तर चुकीचं स्पेलिंग येण्याचे चान्सेस खूप असतात. आणि हे नाव आणि त्याचं आडनाव म्हणजे दोन्ही एवढं कॉम्प्लिकेटेड आहे. बरं, आडनाव कुठचं यायचं हे तर आपल्या कोणाच्याच हातात नाही आहे, पण ॲटलिस्ट नाव तरी सोपं आणि इझी ठेवलं पाहिजे की नाही. पण अचिंत्यदानी मुरगुण वाडेकर हे नाव ऐकल्यावरती मलाच प्रश्न पडला, बापरे, ही मुलगी आपलं नाव कसं काय सांगणार इतरांना, की एवढं मालगाडीच्या डब्यासारखं नाव आणि आडनाव ते सांगणार कसं आणि ते तिला तरी कळणार कसं. एका तर बहीण भावंडांची नावं होती. मुलाचं नाव होतं निसर्ग आणि मुलीचं नाव होतं सृष्टी आणि आडनाव होतं काळे. म्हणजे निसर्ग काळे, सृष्टी काळे. आता थोडा तरी कॉमन सेन्सली विचार केला आपण तर हे ऐकायला कसं वाटतं, निसर्ग काळे, सृष्टी काळे. बट काय म्हणजे काय बोलणार. अजून एक, मी एका बारशाला गेलेले. तिकडे एक त्या मुलीचं नाव ठेवलेलं क्रिस्टल जोग. क्रिस्टल जोग. मला वाटलं की बहुतेक हिची आई ख्रिश्चन असणार. बघते तर काय, ती पण प्युअर कोकणस्थ ब्राह्मण आणि मुलीचं नाव मात्र काय तर क्रिस्टल जो. हल्ली तुम्ही बघाल तर मुलामुलींची नावं ही त्यांच्या आईवडिलांच्या पण एक एक अक्षर घेऊन आणि काहीतरी जुळवून ठेवलेली असतात. ना त्याला काही धड अर्थ असतो ना त्याचं काही प्रनाऊन्सिएशन असतं. अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं, म्हणजे एखाद्याचं नाव श्रीजा असतं, एखाद्याचं नाव श्रीलेश असतं. म्हणजे आईवडिलांच्या नावातलं एक एक अक्षर घ्यायचं आणि ते जुळवून त्यांची नावं ठेवून द्यायची. नंतर एका ह्याला मी गेले होते, एका समारंभात गेले होते. तिथे एका मुलाचं नाव आतर्क्य होतं. आतर्क्य आणि आडनाव गायकवाड. तर आतर्क्य गायकवाड. आता हे आतर्क्य नाव आपल्यालाच बोलायला किती कठीण वाटतं आणि हाक मारताना कशी मारणार. आतर्क्य, ए आतर्क्य इकडे ये. म्हणजे मग परत ह्या अशा नावाला काहीतरी पेटनेम ठेवलं जातं. मग सोनू, मोनू, मग नंतर असं एकदम काहीतरी माऊ बिऊ असं काही ना काहीतरी पेटनेम्स ठेवली जातात आणि मग त्या नावाने मुलामुलींना हाका मारल्या जातात. म्हणजे त्यांचं ओरिजिनल नाव राहतं ते फक्त कागदोपत्री. तर अशा असतात वेगवेगळ्या नावांच्या कथा. काही तर मुलींची नावं मी जिगीषा, जिज्ञासा, प्राप्ती, नित्या अशी अनेक प्रकारची वेगवेगळी बघितली आहेत. पूर्वीच्या काळी कसं होतं, सिमरन, जिगीषा अशी वगैरे नावं बघितली की आपल्याला वाटायचं एखादी गुजराती फॅमिली आहे किंवा एखादी पंजाबी फॅमिली आहे ज्यांच्या मुलींची नावं अशी असतात. पण आजकाल मात्र तसं काही नाही हं. कोणीही अशी नावं ठेवतं की आपल्याला म्हणजे आपण पण कन्फ्यूज होऊन जातो की असं नावावरून तर आपण गेस करू शकत नाही की मराठी फॅमिली आहे का गुजराती आहे. कोणीही हल्ली नावं ठेवू शकतं अशी. मुलांच्या बाबतीत तुम्ही बघाल तर मोस्टली मी ऑब्झर्व केलं की मुलांची नावं एवढी कॉम्प्लिकेटेड ठेवत नाहीत. आता आतर्क्य वगैरे सारखं एखादं नाव खूप अपवाद असतं, पण अदरवाईज अशी सिम्पल आणि सोपी सोपी नावं असतात. म्हणजे खूप काही अशी कॉम्प्लिकेटेड किंवा खूप क्रिएटिव्ह नसतात. मुलींचीच नावं अशी का ठेवली जातात क्रिएटिव्ह आणि एकदम अशी कल्पक, माहिती नाही याच्यामागे काय सायकॉलॉजी आहे. पण मुलांची नावं त्या मानाने इझी असतात. मे बी मुलांच्या आईवडिलांना माहिती असेल की मोठी झाले की ह्या मुलांच्या नावांचे अपभ्रंश होणार, त्याच्यामुळे मे बी असं असू शकतं की त्याच्यामुळे मुलांची नावं अशी मुलींपेक्षा कम्पॅरेटिव्हली थोडीशी सिम्पल ठेवली जातात, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. एनिवेज गाईज, दिस इज जस्ट अ फनी ऑब्झर्वेशन.
आणि मला इथे कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत की नावं अशी ठेवतात म्हणून मला कोणाच्याही अशा वैयक्तिक भावना अजिबात दुखवायच्या नाही आहेत. मी हा टॉपिक एक जस्ट फनी ऑब्झर्वेशन म्हणून घेतलेला आहे. सो माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही पण हा टॉपिक असा फनी ऑब्झर्वेशन म्हणूनच ॲक्सेप्ट कराल. आणि तुम्हाला पण जर अशा काही वेगवेगळी नावं माहिती असतील तर नक्की शेअर करा, मलाही ऐकायला आवडतील. सो अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.